नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर सिनू भास्करन आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देते डॉक्टर सिनू भास्करन यांची. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सिनू भास्करन हे गुडघेदुखीवरील उपचारांमध्ये आमूलाग्र क्रांती झालेली आहे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये जे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरद्वारे केले जाणारे सांधेरोपण, ज्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य खास करून डॉक्टर सिनू भास्करन यांनी मिळवलेलं आहे. आणि ही टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी खास करून ते जर्मनीला गेले होते. पण हे तंत्रज्ञान भारतीय रुग्णांपर्यंत पोहोचावे हेतूने ते भारतात परतले आणि पुण्यामध्ये खास करून सध्या ते कोलंबिया एशिया हॉस्पिटल ह्या ठिकाणी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली संधिवात गुडघेदुखीवरचे सर्व उपचार उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये हे कॉम्प्युटरद्वारे केले जाणारे सांधेरोपणाचे उपचार आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून गुडघेदुखीवरती नवीन नवीन प्रकारचे जे उपचार आलेले आहेत, ज्याच्यामध्ये वंगण इंजेक्शनचे उपचार आहेत, दुर्बिणीचे उपचार आहेत, लेझरचे उपचार आहेत, हे सर्व उपचार या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत. ह्याविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर पुढे जो आपण संपर्कासाठी जे नंबर बघत आहात हे खास करून कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ते आपण जरूर टिपून घ्या. आपले प्रश्न पुढील फोन नंबरवरती जरूर विचारा. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे सर्व उपचार उपलब्ध झालेले आहेत, जे खास करून गुडघेदुखी आणि सांधेदुखी हे दूर करतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य जगण्याचा आनंद हा सर्व रुग्णांना पुन्हा एकदा या उपचारांनी मिळू शकतो. आणि त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडू शकतं, जे रुग्ण लंगडत चालत आहेत ते पुन्हा एकदा चांगल्या रीतीने चालू शकले, सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकले, की क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजेच आयुष्याची गुणवत्ता वाढते. आपण एक लॅपटॉपवरती उदाहरण बघूया की गुडघेदुखीने त्रस्त झालेले जे सांधे दुखावल्यानंतर एक चाल जी बदलते रुग्णाची ती कशा रीतीने होते आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि लॅपटॉपवरती आपण आता बघत आहोत रुग्ण जे सांधेदुखीने किंवा गुडघेदुखीने खास करून त्रस्त आहेत आणि ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की त्यांची चाल अतिशय लंगडत लंगडत हे चालत आहेत. आणि उपचार झाल्यानंतरचं आपण आता बघूया चित्र की कशा रीतीने उपचार झाल्यानंतर त्वरित चांगल्या रीतीने चाल त्यांची तर बदललेलीच आहे, पण कॉन्फिडन्स किंवा एक आत्मविश्वास गेलेला पुन्हा एकदा ह्या रुग्णाला मिळालेला आहे. आणि शिड्या चढणं आहे किंवा जिन्यांची चढउतार आहे, मांडी घालून बसणं आहे, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आता त्या करू शकतायत. स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा उभं राहण्याचा आनंद हा या रुग्णांना मिळालेला असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सर्व श्रेय जातं अर्थातच आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर सिनू भास्करन यांना. सर पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन आपलं, की असे हजारो रुग्ण आहेत ज्यांना आपण पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद दिलेला आहे, गुडघेदुखीपासून मुक्त केलेलं आहे, आणि जो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. अर्थातच उपचारांकडे वळण्याआधी मला आवर्जून एक विचारावं वाटतं की ऑस्टिओआर्थरायटिस हे काय आपण समजून घेऊया, कारण हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की एकंदरीतच हे गुडघे खराब होतात, सांधे खराब होतात, ते कसे होतात. या अनुषंगाने आपण एक क्लिप बघूया ऑस्टिओआर्थरायटिसची आणि आम्हाला मार्गदर्शन करा. सर काय सांगता येईल? येस सर. ओके. ऑस्टिओआर्थरायटिसच्या अगोदर आपण हे बघून घेऊ की नॉर्मल नी जॉईंट किंवा जे आपला गुडघा आहे त्याच्या नैसर्गिक रचना कसं असतं. त्याच्यात बेसिकली दोन जॉईंट आहे, एक तर आपला मांडीचा हाड आणि दुसरं खालच्या नडगीचा हाड. आणि त्याच्यामधलं जे मीटिंग पॉईंट असतं बोन्सचं तिकडे एक गुळगुळीत आवरण असतं ज्याला आपण खुर्च्या किंवा कार्टिलेज म्हणतं. आणि वयानुसार जे जीज चालू होतं हे पर्टिक्युलर टिश्यूमध्ये, त्याच्यामुळे जे खालच्या बोन एक्सपोज होतं आणि दोन्ही जेव्हा हाड एकमेकांवर त्याच्या रबिंग किंवा घर्षण चालू होतं तेव्हा ते आपला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिदुखीचं जे असह्य वेदना जे आहे ते चालू होतं. ओके. सो हे आपण आता बघितलं कॉम्प्युटरवरती की कशा रीतीने हे खुर्च्या खराब होते. या अनुषंगाने एक आपण आता व्हिडिओ क्लिप बघणार आहोत ऑस्टिओआर्थरायटिसची, खास करून ह्याच्यामध्ये कशा रीतीने बदल घडतात. सर काय सांगता येईल? जसं आपण बघतो आहे गुडघ्याच्या जे दोन्ही आपला बोन्स आहे तर त्याच्यामधला जे कार्टिलेज आहे दॅट इज क्रिएटिंग सम सॉर्ट ऑफ कुशनिंग. ते कुशनिंगमुळे आपल्याला जे काही आपला रुटीन ॲक्टिव्हिटीज असतात, चालताना फिरताना पायऱ्या चढताना वगैरे आपल्याला वेदना नसतं. पण वयानुसार नाहीतर कधी कधी फ्रॅक्चर झाल्यानंतर, कधी इन्फेक्शन नंतर, कधी संधिवात जे आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो त्याच्यामुळे हे जे कार्टिलेज आहे त्याचं जीज चालू होतं. आणि ते एकदा झालं की दोन्ही हाड, जसं आपण व्हिडिओमध्ये बघतोय, दोन्ही हाडांचं डायरेक्टली एकमेकांवर घर्षण होतं आहे आणि त्याच्यामुळे ते सिव्हिअर पेन होतं पेशंटला. दॅट इज द कॉज ऑफ आर्थरायटिस. हे आपण बघत आहोत. हे आर्थरायटिसचं ॲनिमेशन आहे की ज्याद्वारे आपण बघू शकलो की गुडघ्याची जी झीज आहे ही कशा रीतीने होते. अर्थातच आपण एक एक्सरे बघूया आता लॅपटॉपवरती. हे आपण बघितलं होतं ॲनिमेशन, हा प्रत्यक्ष रुग्णाचा एक्सरे आहे. सर नक्की काय फरक पडतो एक्सरेमध्ये, आपण कसं निदान करता, काय सांगता येईल?
एक्सरेमध्ये आपण बघितलं तर नॉर्मल पेशंटचा आधी मी एक्सरे दाखवतो. त्याच्यात दोन्ही आपण वरचं जे हाड दिसतंय ते मांडीचं हाड आणि खालचं जे टिबिया बोन किंवा नडगीचं हाड आहे, तर मध्ये आपल्याला एक गॅप दिसतं. ते गॅप फिजिकली गॅप नसतं, तिकडे ते आपण कार्टिलेज किंवा खुर्च्या असतं, पण ते एक्सरेवर दिसत नाही, त्याच्यामुळे ते गॅपसारखे येतं. पण पेशंट्सला वाटतं की गुडघ्यामध्ये गॅप आला त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आहे, पण तसं नसतं. गॅप असेल ते चांगलं असतं, गॅप जेव्हा जातं ते प्रॉब्लेम असतं. जसं आपण आपला पुढच्या इमेजमध्ये बघतोय, तर दोन्ही हाड एकमेकांवर कम्प्लिटली टेकलेलं आहे. दिस इज स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस किंवा जे आपण एंड स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. इकडे नक्की पेशंटला आपला डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप त्रास होत असतील आणि त्याच्याबरोबर फक्त हे गॅप जाणं नाही, पुढे याच्यावर उपचार वगैरे नाही केला तर पुढे जाऊन याला डिफॉर्मिटी किंवा पायावर बाग डेव्हलप व्हायच्या शक्यता आहेत. त्याच्यात 2 प्रकारचं असतं. एक बाहेरच्या साईडला गेलं तर आपण त्याला बोलेग्स म्हणतं, की आतल्या साईडला आलं की आपण त्याला नॉक नीस म्हणतं. पण ह्या स्थितीमध्ये जेव्हा पेशंट येतात तर युजली फक्त वेदना नाही, पेशंटला थोडा बॅलन्सचा पण इश्यूज असतं, तर चालताना तोल जाऊन पडायचं खूप चान्सेस असतं. ओके, सो अर्थातच. आणि ह्या सर्व प्रकारच्या गुडघेदुखीवर मग ते वाकडे झालेले गुडघे असोत किंवा दुखणारे गुडघे असोत, विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि हे एकत्रितपणे एका छताखाली कोलंबिया एशिया हॉस्पिटल पुणे या ठिकाणी खास करून सर्व रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशनही उपलब्ध आहे, सल्ला उपलब्ध आहे, उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. खास करून संधिवात आणि गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी सुवर्ण संधी आहे. आमचे झी 24 तास हॅलो डॉक्टर जे प्रेक्षक आहेत ह्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की पुढील 1 महिन्यासाठी आपल्याला सवलतीत उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. त्याचप्रमाणे अपॉइंटमेंट जर का आपल्याला हवी असेल, या संदर्भातल्या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तरी सुद्धा पुढील नंबरवरती जरूर फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना की सर आपण मगाशी सांगितलं की आता खूप नवीन नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत आणि कार्यक्रमाआधी पण आपण जेव्हा डिस्कशन करत होतो तेव्हाही मला फार महत्त्वाची माहिती आपण दिलीत की आता उपचारांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होतच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता स्टेजिंग वाईज आता उपचार रुग्णांना उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. म्हणजे प्रत्येक रुग्णाला काही ऑपरेशन हवे असं नव्हे, तर इतरही विविध उपचार उपलब्ध आहेत ज्यांनी इंजेक्शन सारखे किंवा इतरही. पण अर्थात हे आपण ठरवता कसं की कशा रीतीने उपचारांची दिशा ठरवली जाते, काय सांगता येईल? तेच तर एक्झॅक्टली आपण जेव्हा पेशंट आमच्याकडे पहिल्यांदा येतो सांधेदुखी घेऊन, तर आपण डायरेक्टली त्यांना ऑपरेशन किंवा गोळ्या घ्या तसं आपण त्यांना वी कॅनॉट डिसाईड. हे पेशंट किंवा डॉक्टर डिसाईड नाही करतात, ते पेशंटच्या जे आजाराच्या स्टेजवर जे आहे त्याच्यावर आम्ही डिसिशन घेतो आणि त्याच्यासाठी आम्ही काही वेट बिअरिंग एक्सरे किंवा उभे राहून जे एक्सरे असतात ते काढून बघतो. तर ते एक्सरे बघितल्यानंतर आम्ही पेशंटला एक 4 स्टेजमध्ये क्लासिफाय करतं. तर स्टेज 1 जर आपण बघितलं त्याच्यात फक्त खुर्च्यांचं थोडंसं डॅमेज असतं, एक्सरे ऑलमोस्ट नॉर्मल दिसतं पण पेशंटला वेदना असतं. तर ह्या स्टेजमध्ये आपण गोळ्या औषध किंवा व्यायाम वगैरेने पेशंटचा वेदना कमी करायचा प्रयत्न करू शकतो. स्टेज 2ला आणि स्टेज 3ला तिकडे डेफिनेटली कार्टिलेज लॉस असतं, ते गॅप कमी झालेलं असतं, पण स्टेज 2मध्ये 50% जास्त कार्टिलेज शिल्लक आहे आणि स्टेज 3मध्ये 50% जास्त कार्टिलेजचं लॉस असतं. आणि हे दोन्ही स्टेजमध्ये आपण बिसाइड्स गोळ्या औषध आपण आणखीन इंटरव्हेन्शनल टेक्निक्स जसं आहे, जसं इंजेक्शनचं टेक्निक आहे, जसं आर्थ्रोस्कोपीचं टेक्निक आहे, जसं लेझरचं टेक्निक आहे, ते सगळं. नाहीतर कधी कधी आपलं नवीन प्रकारच्या जॉईंट रिप्लेसमेंट आहे जे आपण युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतो, ते पण ट्राय करू शकतं. पण स्टेज 4 जेव्हा असतं कम्प्लीट ऑस्टिओआर्थरायटिस, त्याच्यात काय असतं की द कार्टिलेज इज कम्प्लिटली लॉस्ट आणि दोन्ही हाड एकमेकांवर टिकलेलं आहे. या स्थितीमध्ये दुसरं काहीच ऑप्शन नाही, कारण ओपीडीमध्ये कधी कधी पेशंट येतो सिव्हिअर पेन घेऊन सांधेदुखीचं आणि सांगतं की डॉक्टर पण मला गोळ्यांनी बरं करा, तर दॅट इज नॉट पॉसिबल. तर इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द स्टेजिंग ऑफ द डिसीज. सो ह्या स्टेजेसवरती अवलंबून आहे अर्थातच. त्यामुळे जरूर आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या, आपले प्रश्न जरूर विचारा. पण संधिवात गुडघेदुखीपासून मुक्त जीवन आपण जगू शकता. पहिलं जे आहे ते अर्थातच इंजेक्शनचा भाग आहे. सर आपण कशा रीतीने हे इंजेक्शनचे उपचार दिले जातात आपण पटकन बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने हे इंजेक्शनचे जे उपचार आहेत ते घेतले जातात आपण लॅपटॉपवरती बघूया. काय सांगता येईल सर? हे इंजेक्शनमध्ये बेसिकली सोडियम हायलोरोनिडेस नावाचं एक एलिमेंट असतं जे नॅचरली अकरिंग प्रोडक्ट आहे. त्याच्या आपण फक्त गुडघ्याच्या जे वाटी आहेत त्याच्या मागे आपण फक्त त्याला इंजेक्ट करून सोडून देतो. खूप लोक इंजेक्शनमध्ये स्टिरॉइडचा वापर करतो. इट इज नॉट समथिंग जे ॲज सर्जन्स आम्ही जास्त ॲडवाईस करतो, कारण स्टिरॉइड तुम्हाला नक्की टेम्पररी विल गिव्ह यू अ फिलिंग ऑफ वेलबिईंग, ते वेदना कमी होणार, सूज कमी होणार, पण त्याचे लॉंग टर्म जे हार्मफुल इफेक्ट्स आहे तर ते इज दॅट हॅज टू बी अवॉइडेड. तर इट इज बेटर नॉट टू यूज स्टिरॉइड इंजेक्शन्स अँड ऑलवेज गो फॉर समथिंग कॉल्ड एज विस्को सप्लिमेंटेशन.
लुब्रिकेशन जे आपण आता हे व्हिडिओमध्ये बघतोय ते लुब्रिकंट सारखे मटेरियल आहे. ते गुडघ्याच्या दोन्ही हाडांमध्ये जाऊन ते फक्त तिकडे चिटकून जातं आणि इट कॉसेस लुब्रिकेशन किंवा स्मूथ मुवमेंट्स बिटवीन बोथ द टू जॉईंट्स. अँड पण एक गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे जे लुब्रिकेशन आहे त्याच्याने फक्त आपल्याला थोड्या दिवसांचा आराम जो आहे थोड्या दिवसांचा आराम येतो. आणि दुसरं पण की इट डज नॉट रिक्रिएट कार्टिलेज. जे कार्टिलेज डॅमेज झालेलं आहे त्या कार्टिलेजला परत ते तयार नाही करू शकतं. फक्त आपण ऑपरेशनला थोडासा पोस्टपोन करू शकतो. ओके, सो पण हा एक ट्रीटमेंट ऑप्शन आपल्याकडे आज उपलब्ध आहे आणि स्टेज 2 किंवा 3 म्हणूया त्याच्यासाठी हा खास करून उपलब्ध आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात आणि गुडघेदुखीपासून मुक्ती ह्या विषयावरती आणि सुप्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर सिनू भास्करन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारचे सांधेदुखी किंवा गुडघेदुखीसाठी आता नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये खास करून दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत, जे वंगणाचं इंजेक्शन आहे जेणेकरून गुडघ्यातल्या वेदना ह्या जाऊ शकतात आणि पुन्हा एकदा एक नवीन स्वरूपाची हालचाल ही या गुडघ्यांना मिळू शकते. पण जेव्हा अर्थातच ही गुडघेदुखी पुढच्या टप्प्यात पोहोचलेली असते, चौथ्या टप्प्यात पोहोचलेली असते, तेव्हा मात्र या ठिकाणी ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो, ज्याला संबोधला जातं जॉईंट रिप्लेसमेंट. पण आता घाबरून जाण्याची आपल्याला गरज नाही आहे. कोलंबियाच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवीन कॉम्प्युटरद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली जाते अतिशय अल्प दरामध्ये. पण ह्याविषयी जाणून घेण्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात हे हेल्पलाईन नंबर आहेत कोलंबियाच्या हॉस्पिटलचे आणि ते आपण जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध आहेत या ठिकाणी, खास करून झी 24 तासच्या आपल्या प्रेक्षकांसाठी, तर त्याचा जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण सुरुवातीला बघूया जॉईंट रिप्लेसमेंटचं ॲनिमेशन आणि ते कसं केलं जातं आणि डॉक्टर सिनू भास्करन आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, जॉईंट रिप्लेसमेंट विषयी आम्हाला काय सांगता येईल? जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल जे एक गैरसमज आहे, खूप लोकांना असं वाटतं की आपण फक्त पूर्ण जे सांधा आहे त्याला आपण चेंज करून तिकडे एक कम्प्लिटली लोखंडाचं एक नवीन सांधा किंवा नवीन हाडच आपण बदलणार आहे. पण जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये तसं नसतं. जसं आपण हे ॲनिमेशनमध्ये बघतोय, आपण फक्त वरच्या जे डॅमेज झालेला जे कार्टिलेज आहे त्याच्या एक 8 mm स्लाइस काढून घेतं दोन्ही साईडनी आणि वर आणि खाली मेटलचं कॅप. पण हे मेटल पण रुटीन मेटल नाही आहे, हे कोबाल्ट क्रोमियमचा मेटल असतो मांडीच्या साईडला आणि खाली जे आहे हायली पॉलिश टायटेनियम आहे आणि मध्ये दर इज समथिंग कॉल्ड एज अ हायली क्रॉसलिंक पॉलिएथिलीन विच इम्प्रूव्ज द लाईफ ऑफ दॅट पर्टिक्युलर जॉईंट. तर आपण जसं बघतोय ते मुवमेंट ॲक्च्युली अकर्स बिटवीन द मेटल, जे वरच्या मांडीच्या हाडवर जे मेटल आहे आणि मधला जे प्लास्टिकमध्ये आहे. आणि असं जे जॉईंट आहे फक्त ते कॅप करणं महत्त्वाचं नाही आहे. जेव्हा आम्ही हे करतं त्याच्यात जे अलाइनमेंट असतं खुबा आणि गुडघ्याचं ते पण करेक्ट करायला खूप महत्त्वाचं आहे. तो करेक्टिंग द अलाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉट जस्ट की आपण तिकडे जॉईंट टाकणार, कारण त्याच्यावर अवलंबून असतं की हे जॉईंट कितपत लास्ट करणार आहे पेशंटसाठी. कारण फक्त आपण मटेरियल चेंज करून किंवा नवीन टेक्निकचं हे करून तसं नाही असणार. इट हॅज टू बी द करेक्ट अलाइनमेंट. तेव्हाच ते पेशंटला एक 20-25 वर्षपर्यंत ते गुडघा किंवा ते आर्टिफिशियल जॉईंट त्यांना सर्व्हिस देऊ शकतं. ओके, आणि ह्याच्यासाठी अर्थातच कॉम्प्युटरची मदत घेतली जाते ह्याच्यासाठी. आणि आपल्याकडे एक नवीन स्वरूपाचं टेक्निक कॉम्प्युटरचं उपलब्ध आहे. अर्थात या अनुषंगाने लॅपटॉपवरती एक आपण रुग्ण बघूया की ज्यांनी ह्या सुविधेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना कशा रीतीने परिवर्तन घडलंय आपण बघू शकतो लॅपटॉपवरती. हे बघतोय आपण रुग्ण ऑपरेशनच्या आधीचे आहेत. काय सांगता येईल सर? जसं मी आधी सांगितलं होतं, दोन्ही पायांमध्ये जे बाक आलंय त्याच्यामुळे पेशंटचं जे चालण्याचं पद्धत आहे ते पण थोडं चेंज होऊन जातं आणि असं पेशंटला तोल जाऊन पडायचं शक्यता खूप असतं. आणि आपण पेशंटचं ऑपरेशन नंतरचा जे व्हिडिओ हे दुसरा दिवस जसं ऑपरेशन नंतर जसं वॉकिंग चालू करतं हे असं आपण या ठिकाणी लॅपटॉपवरती बघतोय आता की कशा रीतीने वॉक त्यांचा बदललाय. मगाशी आपण लंगडत चालणारे गृहस्थ बघितले होते आणि शस्त्रक्रियेनंतर त्वरित दुसऱ्याच दिवशीचा आपण हा व्हिडिओ आहे आणि बघू शकता आपण त्यांची चाल बदललेली आहे, त्यांना स्टॅबिलिटी आणि बॅलन्स पण आलेलं आहे. कसं काय सांगता येईल या विषयी मला? मेनली हे नवीन टेक्नॉलॉजीमुळे वी कॅन गेट देम टू वॉक व्हेरी सून. दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट विदाउट एनी सपोर्ट. आणि आपण बघू शकता की त्यांच्या पायात कम्प्लिटली जे बाक होतं ते करेक्ट झालेलं आहे. आणि ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर पेशंटचा परत लॅपटॉपवर बघूया जे वॉकिंग करते, यू कॅन सी दॅट डेफिनेटली जे कॉन्फिडन्स लेवल्स आहे पेशंटचा जे वॉकिंग पॅटर्नमध्ये ते खूप बदल आले आहेत त्यांच्यात.
येस, आपण हे बघितलं की म्हणजे की अशा रीतीने या रुग्णांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली कोलंबी एशिया हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी त्यांचे नंबरही बघत आहात, हेल्पलाईन नंबर आहेत खास करून, आणि पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण याविषयी चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती ह्या विषयावरती, आणि प्रख्यात जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर सिनू भास्करन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने नवीन प्रकारचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, खास करून गुडघेदुखीवरती मात करण्यासाठी, ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, औषधं आहेत, पण ह्या व्यतिरिक्त खास करून नवीन स्वरूपाचं वंगणाचं इंजेक्शन उपलब्ध झालेलं आहे, ज्याद्वारे आपण गुडघेदुखीवरती मात करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. पण जेव्हा चौथ्या टप्प्यात गुडघेदुखी जाते तेव्हा अर्थातच आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीला पर्याय नाहीये. पण आता आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. आता कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमुळे ह्याची यशस्वीता 100% झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लगेचच रुग्ण ह्या उपचारांनंतर दुसऱ्या दिवशी चालू शकतात. हे आपण मगाशी व्हिडिओद्वारे बघितलं. आणि ह्यासाठी आपल्याला जर का अधिक माहिती घ्यायची असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते आपण टिपून घ्या. हे कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे नंबर आहेत, क्षमा करा, आणि ह्यावरती आपण जरूर फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्याचप्रमाणे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. ह्या व्यतिरिक्त केवळ गुडघेदुखीच नव्हे तर इतरही जे सांधे आहेत ते खराब झाले तर त्याच्यावरती सुद्धा आता उपचार होऊ शकतात. गुडघ्याच्या खालोखाल जर का कुठला खराब होणारा सांधा आहे तर तो आहे हिप जॉईंट, ज्याला खुब्याचा सांधा संबोधलं जातं. या अनुषंगाने आपण हिप जॉईंटचं ॲनिमेशन पण बघूया की कशा रीतीने याच्यावरती उपचार केले जातात. आणि डॉक्टर सिनू भास्करन आपल्याला आता मार्गदर्शन करत आहेत, खास करून हिप जॉईंट आर्थरायटिस विषयी. सर, काय सांगता येईल, खुब्याचा सांधा खराब होण्यामागे काय कारण आहेत आणि कशा रीतीने त्याचे उपचार केले जातात? खुब्याच्या किंवा हिप जॉईंटच्या जे सांधा आहे, इट इज बेसिकली आर्टिक्युलेशन जे असतं आपला मांडीचा हाड आणि पेल्विक बोन, कमरेच्या हाडमध्ये. आणि हे जे जॉईंट आहे इट इज मेनली बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट जे आपण म्हणतो. आणि जसं आपल्याला ॲनिमेशनवर दिसतंय ते त्याच्या मुवमेंट पण इज व्हेरी फ्री, बिकॉज त्याच्यामध्ये पण कार्टिलेज जे आपण गुळगुळीत जे आवरण म्हटलं होतं, जे बरोबर ते या ठिकाणी खुर्चिया जे असतं त्याच्या ते असतं. पण नॉर्मली काय होतं की एक वयानंतर किंवा काही मार लागला किंवा इन्फेक्शन झालं त्याच्यानंतर दॅर इज अ चान्स की त्याच्या कार्टिलेजच्या विअर अँड टिअर व्हायच्या शक्यता असतं. आणि तसं झाल्यावर आपण हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन ॲडवाईज करतो. आणि जसं बघतोय आपण बॉलच्या जागेवर एक मेटॅलिक किंवा सिरेमिकचं सॉकेट लावू शकतं आणि मांडीच्या जागेवर एक मेटॅलिक पिन लावून त्याच्यावर मेटॅलिक हेड टाकतो. आणि आर्टिक्युलेशन त्याच्यामुळे होतं, जे फ्री मुव्हिंग आर्टिक्युलेशन आणि पेन फ्री जे मुवमेंट असतं त्याच्यामुळे असतं. आणि हे सांध्याचं पण एक 20 ते 25 वर्षांचं लाईफ आहे, बेस्ड ऑन द मटेरियल जी आपण वापरतो. आणि आजच्या काळात वी हॅव सिरेमिक हिप्स जे क्लेम करत आहे की इट लास्ट फॉर मोर दॅन 30 इयर्स. आपण या ठिकाणी बघूया लॅपटॉपवरती अनुषंगाने व्हिडिओ की कशा रीतीने हिप जॉईंटवरचे उपचार घेतल्यानंतर मुवमेंट्समध्ये फरक पडला आहे. आपण बघू शकतो लॅपटॉपवरती आता की हे मोटरसायकल सुद्धा चालवू शकतात शस्त्रक्रियेनंतर. विविध प्रकारचे जे कोणतेही घरगुती जे होणारे जे सगळे बदल आहेत हे तर महत्त्वाचे आहेत, पण बाहेरही हे रुग्ण कॉन्फिडेंटली जाऊ शकतात. काय सांगता येईल सर याविषयी मला? सर, असं युजली हिप जॉईंटचे जे पेशंट असतात ते खूप यंग असतं कधी कधी, अँड दे आर मोटिवेटेड. त्यांना परत आपला, आय रिमेंबर दिस पेशंट एस्पेशली, ही वॉज क्वाईट मोटिवेटेड की त्यांना लवकरात लवकर कामाला ही हॅड टू गो बॅक टू वर्क. बट लकीली फॉर हिम द सर्जरी अँड द आउटकम ऑफ इट वॉज व्हेरी गुड. अँड ही इज ॲक्च्युली त्यांचे रेस्पॉन्स जे आहे फिजिओथेरपी नंतरचं विथिन 10 days to 11 days ते आपोआप ही कुड गो बॅक टू वर्क अँड डू ऑल हिज ॲक्टिव्हिटीज ऑन हिज. आपण त्यांचं मनोगत लॅपटॉपवरती पटकन जाणून घेऊ की कशा रीतीने त्यांना फरक पडलेला आहे या उपचारांचा. ते आता या आपल्या त्यांच्या शब्दात या ठिकाणी व्यक्त करतायत. तर मी हरीश पुरे. मागच्या 6 वर्षापासून माझ्या दोन्ही खुब्यामध्ये प्रॉब्लेम होता. 1.5 वर्षापूर्वी मी डाव्या खुब्याचं ऑपरेशन केलं होतं. नंतर आता रिसेंटली मी उजव्या खुब्याचं ऑपरेशन केलेलं आहे. मला मागं तिथं बिलकुल चालता येत नव्हतं, पण हे ऑपरेशन मी कोलंबिया एशियामध्ये केलेले आहे. आणि डॉक्टर सिनूकुमार भास्करांनी हे माझं ऑपरेशन केलेलं आहे. आता मी परफेक्ट आहे. ऑपरेशनच्या 10 दिवसानंतर मी ऑलमोस्ट जी नॉर्मल असतं लाईफ ते सुरू केलं होतं. आता काही प्रॉब्लेम नाही. मी बाईक चालवतो, कामाला जातो, जी काय रुटीन आहे ते मी करतो. आणि मला खूप चांगला अनुभव आहे. आणि ह्या
हॉस्पिटलने मला माझ्या दोन्ही पायावरती उभं केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं कशा रीतीने ह्या रुग्णांना आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये उपचारांनी. सर, जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? हे सांधेदुखी जे आजार आहे त्याच्यामुळे फक्त पेशंटला शारीरिक त्रास नसतं, पण जे त्यांच्या हालचाल कमी होतात त्याच्यामुळे त्यांना खूप मानसिक आणि एक सामाजिकही खूप अडचणी येतात, कारण दे कॅनॉट गो आउट फॉर रुटीन ॲक्टिव्हिटीज. काही सोशल इव्हेंट्स असेल तर दे कॅनॉट युजली अटेंड इट. तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि जे ट्रीटमेंट असतं, जे काही उपचारचे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, दॅट इज नॉट जस्ट फॉर पेन रिलीफ, त्यांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतं. ओके, सो हे आपण जाणून घेतला. हा एक मोलाचा सल्ला होता की केवळ वेदनामुक्ती नव्हे तर आयुष्यात पुन्हा एकदा आपल्याला तो जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी, कामावरती पुन्हा पूर्ववत रुजू होण्यासाठी, पुन्हा एकदा एक आपलं कॉन्ट्रीब्युशन जे समाजाला आहे ते करण्यासाठी ह्या संपूर्ण हालचाली ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्या पुन्हा मिळवण्यासाठी जरूर आपण संपर्क करा कोलंबिया हॉस्पिटल, ज्याचे आपण हेल्पलाईन नंबर बघतात स्क्रीनवरती. कोलंबिया हॉस्पिटल जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे. आणि पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये खास करून संधिवात गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी उपचार उपलब्ध आहेत सवलतीच्या दरात, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर संपर्क करा. डॉक्टर शिनू भास्करन, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेयांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.